ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आपल्या बरोबर. काय सांगताल तुमचे गावभेट दौरे सुरेत, गावागावात ओबीसी नेते एकत्र करण्याकरता बैठका सुरेत, काय सांगता? हे बघा, महाराष्ट्रामध्ये आम्ही 100हून जास्त आता आम्ही बैठका घेत आहोत. आणि ज्या दिवशी मनोज जरांगे नावाचा माणूस ज्यावेळी मुंबईमध्ये उपोषणाला बसेल त्याच दिवशी आम्ही माळेगाव खंडोबाला आमच्या ओबीसीच्या वतीनं नारळ फोडू आणि तिथंपासून मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढू आणि गावगाड्यातल्या 18 पगड ओबीसीच्या जातीच्या जात समूहांना जातींना एकत्रित आणून आपल्या ओबीसीचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत. आणि ओबीसी मध्ये जर खोट्या कुणब्याच्या सर्टिफिकेटद्वारे काही आरक्षण चोर मंडळी जर निवडणुकीला उभे राहिले तर या आरक्षण चोर मंडळींना खड्यासारखं बाजूला करायचं आणि आपल्या गावगाड्यामधल्या माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी जो खरा ओबीसी आहे, जो सामाजिक दृष्ट्या मागास आहे, ज्याला मंडल आयोगानं इम्प्लिमेंट केलंय, जो या संविधानामध्ये या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्याच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन घडलंय त्या माणसाला निवडून द्यायचं. यासाठी आम्ही गावागावातल्या ओबीसीला जागं करू, त्यांच्यातला अवेअरनेस वाढवू आणि त्याला या लढाईत तयार करू. या लढाईसाठी आज देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं कौतुक केलंय का मुलाखतीमध्ये? हे बघा, देवेंद्र फडणवीसांना आमचं सांगणं आहे, साहेब तुम्ही ओबीसीला एका बाजूला ओबीसींचा DNA म्हणता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सत्तेमध्ये सहभागी करून घेता सरंजामदार, वतनदार, कारखानदार आणि पुन्हा पवार. पवार हे सरंजामवादी आहेत, पवार हे भांडवलवादी, व्यावसायिकवादी आहेत. पवार फॅमिलीला या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचं काहीही पडलेलं नाही, ओबीसींचं काहीही पडलेलं नाही. पवारांना मतं मात्र ओबीसींची चालतात. ज्या बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून येतात किंवा अजितदादा पवार निवडून येतात तिथं ओबीसीचं मतदान त्यांना चालतं. पण त्याच ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या योजनांना असेल, पंचायत राजमधल्या आरक्षणाला असेल, एका ब्र शब्दाने ही लोक बोलत नाहीत. आणि तेच पुन्हा मग देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसणार आणि पुन्हा तीच पवार फॅमिली त्या मनोज जरांगेला उठवून बसवणार, त्याला फ्युएल पुरवणार, त्याला त्या रोहित पवारची IT सेल त्याच्या मागे काम करणार, त्याला पैसा पुरवणार, त्याला संपलेलं आंदोलन परत सुरू करणार. देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही जर असं वागत असाल, लढायला आम्ही आणि जेवायला पवार, हे जर असं होत असेल तर आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल. कुठेतरी फडणवीस वापर करतात का? हे बघा, फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की आम्हाला हे सरंजामदारवादी किंवा ही जे भांडवलवाले लोक आहेत, पवार, पाटील, देशमुख, या लोकांनी ओबीसीवर अन्याय केला म्हणून आम्ही भाजपला स्वीकारलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आता ओबीसीच्या लोकांना काहीच कळत नाही. ओबीसीची मुवमेंट, ओबीसीची चळवळ सुरू झाली. आता लक्ष्मण हाकेला नाही होता येणार आमदार खासदार, पण इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचं तोरण आणि महाराष्ट्राचं धोरण या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जाती ठरवतील. आमच्या वाड्या वस्त्यावरून जर आमदार खासदार ठरत असतील तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा ओबीसी बांधव इथून पुढच्या कालावधीत ठरवतील आणि जास्त नाही, 2029लाच. भाजप बरोबर जाण्याची ज्याला तहान लागली ते गटारीतलं काय पाणी पिणार नाहीत का, अशी संजय राऊतांनी टीका खरं तर सुप्रिया सुळे यांच्यावर केलेली. हे बघा, संजय राऊतांनी जे काय 2-2.5 वर्षाचं जे काय सरकार बनवलं त्यावेळी संजय राऊत कुठल्या गटारीचं पाणी पित होते? शिवसेना कुणीकडं आणि शरद पवारांची राष्ट्रवादी कुणीकडं आणि काँग्रेस कुणीकडं बसलेच ना, ते कुठल्या गटारातलं पाणी पित होते? आणि संजय राऊत साहेबांना उपरती झालेली. संजय राऊत साहेबांना बैल गेला आणि झोपा केला असं जे काय म्हणतात, आज संजय राऊतांकडे ना सत्ता राहिली, ना प्रतिनिधित्व राहिलंय, ना शाखा प्रमुख राहिलाय, ना जिल्हा प्रमुख राहिलाय. एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला की आज उद्धव साहेबांबरोबर असणारा माणूस दुसऱ्या दिवशी शिंदे साहेबांच्या कळपात दिसतो. राहिलंय काय शिवसेनेकडं? त्यामुळे राऊत साहेब तुम्ही थोडंसं आत्मचिंतन करावं आणि संजय राऊतांनी काही दिवसांसाठी विपश्यनेला कुठंतरी हिमालयात वगैरे जावं. अजित पवारांनी धनगर समाजाचा जो निधी आहे तो अडवल्याची तक्रार होती, चर्चा होती, काय नक्की प्रकरण? बघा, अजितदादा पवार हे एखादं गोचिड एखाद्या जनावराला चिकटून बसतं तसं अर्थ खात्याला गेल्या 20 वर्षापासून चिकटून बसलेले आहेत. मुख्यमंत्री महोदयानं आमचं सांगणं आहे, अजितदादा पवारांनाच का अर्थ खातं दिलं जातंय? अहो, अजितदादा पवारांनी फक्त धनगरांच्या योजना अडवल्या नाहीत, फक्त ओबीसीचा निधी अडवला नाही. अजितदादा पवारांनी SC आणि STचे सुद्धा 746 कोटी रुपये इतरत्र वळवलेले आहेत. कायद्यानं बंधन असताना अहो त्यांच्यावर अट्रॉसिटी सदृश्य कायदा त्यांना लागू शकतो. त्यामुळं अजितदादा पवार हा सामाजिक असंवेदनशील माणूस आहे. त्यांना गावगाडा वगैरे सोशल जस्टिस याचं काही देणं घेणं नाही.
हा सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्तावाला माणूस अजितदादा पवार आहे. अजितदादा पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतं दिले, तुम्हाला मुख्यमंत्री केलंय. ओबीसीला वाऱ्यावर सोडू नका. तुम्ही काय तक्रार करणार का तशी? करू शकतो तक्रार, आणि तक्रार जर नाहीच ऐकली, पंचायत राजचं निवडणूक आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ. आज पंचायत राज आहे, उद्या लोकसभा आहेत, उद्या विधानसभा आहेत. आणि ओबीसी आता दूध खुळा राहिलेला नाही. ओबीसी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर कुणाला बसवायचं हे इथून पुढच्या कालावधीत ठरवेल. आणि आता इतरांना नाही ठरवणार. ओबीसीची चळवळ राज करू जाईल. आता ओबीसी सत्तेकडे जाईल. छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मनोज जरांगेंनी खरं तर त्याच्यावरती आवाज उठवता टीका केली होती. कसं बघताय? मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालाय. मी सांगितलंय काल परवा. मनोज जरांगेला लोकशाही कळत नाही. लोकशाहीचा अनादर करणारा माणूस आहे. ओबीसीचा तिरस्कार करणारा माणूस आहे. भुजबळांचा तिरस्कार करणारा माणूस आहे. त्यामुळं मनोज जरांगेला किती सिरियस घ्यायचं हे खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवायला पाहिजे. आपले आता जे दौरे चालू आहेत कसे असणार आहेत? कुठल्या कुठल्या भागात दौरे आहेत? हे बघा, मराठवाड्यातल्या 6 जिल्ह्यामध्ये आमचे दौरे असणार आहेत. आमचा जो माळेगावला नारळ फोडून जो लॉंग मार्च सुरू होईल तो आमच्या ओबीसींच्या अनेक ऊर्जा स्थळावरती जाईल. रोज 2-3 सभा होतील. ज्या दिवशी जरांगे उपोषणाला बसेल त्याच दिवशी आमच्या लॉंग मार्चची सुरुवात असेल. आणि जरांगेला काउंटर म्हणून नव्हे. जरांगे बेकायदा मागण्या करत राहणार आहे आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला ओबीसीला एकत्र यायचंय. जे आत्ता ओबीसीचे खोटे कुणब्याचे दाखले दिले जात आहेत त्या कुणब्यांच्या दाखल्याची किंमत आता सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या संस्था 50,000 रुपयापासून 5 लाखापर्यंत बोली लावली जाते खोट्या सर्टिफिकेटसाठी. आणि तीच माणसं आता निवडणुकीला उभे राहणार आहेत. त्याच्या विरोधात खऱ्या ओबीसीने आवाज उठवायचा, एकत्र यायचा आहे आणि आपले हक्काधिकार टिकवायचे. तुम्ही धडधडीत आरोप करताय एवढे पैसे घेतले, तुम्ही काय तक्रार करणार का किंवा काय याच्यावर? आमचा शासनाच्या या सगळ्या संस्थांवरती विश्वास उरलेला नाही. ओबीसीचे दाखले 8,25,000 दाखले दिले जात असतील. अहो, आमच्यातल्या एखाद्या भटक्या विमुक्ताला दाखला काढायचा म्हणलं 2-2 वर्ष त्याला सर्टिफिकेट काढायला लागतात. आजपर्यंत मला, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असे दाखले काढून देण्यासाठी कुठल्या भटक्या विमुक्तासाठी, ओबीसीसाठी, SC ST साठी महाराष्ट्राने एखादी समिती नेमली का? नाही. मराठ्यांसाठी मात्र निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदेची समिती नेमली. म्हणजे ह्यांना पडलंय कोणाचं? ज्यांनी राज्य केलं या महाराष्ट्रावर त्यांचं. पण गावगाड्यातल्या भटक्या विमुक्ताचं, ओबीसीचं, दलिताचं यांना काहीही पडलेलं नाही. त्यामुळे ही लढाई समग्र लढाई आहे. ओबीसीच्या लढाईत SC ST सुद्धा सामील झाला पाहिजे. हात जोडून त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. आपण बघितलं असेल की कुणबीचे दाखले करण्याकरता 50,000पासून 5 लाखांपर्यंत दर पडल्याचा आरोप देखील आता खरं तर हाके यांनी केलेला आहे. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी.